अपूर्णांक, व्यवहारी अपूर्णांक लक्षात ठेवा. व्यवहारी अपूर्णांकामध्ये आडव्या रेषेच्या वर जी संख्या मांडतात तिला अंश व रेषेच्या खाली जी संख्या मांडतात तिला छेद असं म्हणतात. जसं 3/8 म्हणजे 3 हा अंश आहे व 8 हा छेद आहे. छेदस्थांची संख्या भाजक म्हणजे भाग करणारी असते, तर अंशस्थांची संख्या भाज्य असते. उदाहरणार्थ 35/5 म्हणजेच 35/5 म्हणजे 7 हे उत्तर. व्यवहारी अपूर्णांकाचे असे 3 प्रकार आहेत. अंशाधिक अपूर्णांक, छेदापेक्षा अंश मोठा असतो. आता या ठिकाणी मी 8/2 लिहिलेलं आहे, म्हणजे 8 हा अंश आहे आणि 2 हा छेद आहे. पण छेदापेक्षा अंश मोठा आहे म्हणून त्याला अंशाधिक अपूर्णांक म्हणतात. या ठिकाणी दुसरं अपूर्णांक लिहिलेला आहे 15/7 म्हणजे या ठिकाणी अंश 15 आहे आणि छेद 7 आहे, म्हणजे छेदापेक्षा अंश मोठा आहे. छेद 7 आहे तर 15 अंश आहे म्हणून त्याला अंशाधिक अपूर्णांक असं म्हणतात. दुसरा व्यवहारी अपूर्णांकाचा दुसरा प्रकार आहे छेदाधिक अपूर्णांक. अंशापेक्षा छेद मोठा असतो त्याला छेदाधिक अपूर्णांक असं म्हणतात. उदाहरणार्थ या ठिकाणी मांडलेलं आहे 1/5. आता या ठिकाणी छेद हा 5 आहे आणि अंश हा 1 आहे, म्हणजे अंशापेक्षा छेद मोठा आहे. या ठिकाणी दुसरं उदाहरण आहे 5/13. या ठिकाणी अंश 5 आहे, छेद 13 आहे, म्हणजे अंशापेक्षा छेद मोठा आहे म्हणून त्याला छेदाधिक अपूर्णांक असं म्हणतात. आणि तिसरा व्यवहारी अपूर्णांकाचा प्रकार आहे तो म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांक. म्हणजे पूर्णांकाच्या डाव्या बाजूला पूर्ण भाग, अपूर्णांकाच्या डाव्या बाजूला पूर्ण भाग, पूर्ण अंक मांडलेला असतो त्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक असं म्हणतात. उदाहरणार्थ 1/2/5 म्हणजे 1 हा पूर्ण भाग आहे व 2/5 हा अपूर्ण भाग आहे. पूर्णांकयुक्त अपूर्णांक कशाला म्हणायचं, तर ज्या संख्येमध्ये पूर्णही भाग असतो व अपूर्णही भाग असतो अशा संख्येला पूर्णांकयुक्त अपूर्णांक असं म्हणतात. दुसरं उदाहरण आहे 12.4/7 म्हणजे 12 हा पूर्ण भाग आहे आणि 4/7 हा अपूर्ण भाग आहे. अपूर्णांकाच्या डाव्या बाजूला पूर्ण भाग लिहिला जातो म्हणून या संख्येला पूर्णांकयुक्त अपूर्णांक असे म्हणतात.